कोण म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, हे काय मानत आहे ना. खूप गोष्टी मी सोचलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मला समजलं आपण स्वतः हसायचं आणि दुसऱ्या पण हसवायचा. कारण सगळं टेन्शनमध्ये आहेत ना, कर्मान मिळेलच जो तो, आणि ज्यावेळी लग्न केलं ते कर्मान मिळेलच आहेत. ह्या माझा स्टॉक आहे ना, पूर्वीच्या लोकांकडून मी शिकलोय, त्या पोरात ठेवलं अशावली ओळखते, बाकी काही नाही. मी जर एखादं वाक्य खोटा बोललं ना तर तो माझे पंख छाटणारच आहे. त्याच्यामुळे जागा असा तर त्याला घाबरून केला ना की 100% तुमचं सक्सेसफुल होणार आणि यशस्वी होणार, लक्षात घ्या. म्हणजे कोकण बघू घेऊ नका, कोकण जगू घ्या. कोकण असलंच पाहिजे आणि पुढच्या पिढीसाठी नाहीतर ऑक्सिजन पाठीवर फिरवू लागतील. ही धोक्याची घंटा आहे, त्याच्या झाडामाडा आपण वाचवूया, जमिनी आमच्या विकूया नको, तर पुढची पिढी आनंदाने राहते. तुम्ही या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला. नमस्कार, जागर न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोकणातील काही अतरंगी कलाकार आपल्या या नव्या सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. रत्नागिरी शहरामध्ये किंवा रत्नागिरीच्या आसपास अशी बरीचशी गावं आहेत जी निसर्ग संपन्न आहेत, जिथे काही क्षण थांबलं तरी मनाला एक दिलासा मिळतो, उसंत मिळते आणि मन अगदी भरून येतं की हा निसर्ग आपला आहे आणि आपण इथे राहतोय. रत्नागिरी शहराच्या जवळच असं एक गाव आहे, ते म्हणजे हातीस आणि तोंडे. हातीस हे गाव इथल्या हातीसच्या पीर बाबरशेख दर्गा यासाठी खूप प्रसिद्ध आहे. पण गेली काही वर्ष हातीस आणि तोंडे हे गाव एका वेगळ्या गोष्टीसाठी किंवा एका वेगळ्या व्यक्तीसाठी खूप चर्चेत आलेलं आहे. आज आपण त्या व्यक्तीला भेटणार आहोत आणि आज आलो आहोत आपण त्याच व्यक्तीला भेटायला जी गेली कित्येक वर्ष इथे हातीस ते तोंडे इथे एक होडी व्यवसाय करतात. आम्ही त्याला कोकणी भाषेमध्ये तीर म्हणतो किंवा तरीवरचा व्यवसाय करतात. तर असे हे आपले जगविख्यात म्हणूया, कोकणातलेच नव्हे तर जगविख्यात असे संदीप पावसकर आज आपल्या सोबत आहेत. आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल, बेवड्याक मान काय ही त्यांची कविता इतकी प्रसिद्ध झाली होती की आजही आपण त्यांना रिक्वेस्ट केली आहे की जाता जाता आपल्याला ती कविता ते ऐकवणार आहेत. तर आज आपण जाणून घेणार आहोत की या इतक्या आड गावात राहूनही सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं चॅनल किंवा हे चॅनल त्यांनी कसं आपलंसं केलं, आज जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. स्वागत आहे संदीपजी तुमचं. एक कोकणी कलाकार, मी म्हणेन अतरंगी कलाकार म्हणून आज आम्ही तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय आमच्या जागर न्यूज नेटवर्कवरती. काय सांगाल तुम्ही या सगळ्या प्रवासाबद्दल? कसा सुरू झाला तुमचा हा प्रवास आणि काय अनुभव मिळतात तुम्हाला एका वेगळ्या मीडियाच्या दुनियेचा? आत्तापर्यंत रत्नागिरीमध्ये किंवा इथे तोंडे किंवा पोमेंडी गावामध्ये किंवा हातीस गावामध्ये अगदी रत्नागिरी टाइम्ससारखा एखादा पेपर पोहोचत असेल, तिथे तुम्ही सोशल मीडिया हातात घेतलात. कसा सुरू झाला हा प्रवास? प्रवास सुरू झाला म्हणजे मी लहानपणापासून असं थोडंसं काबाड कष्ट करता करता डिप्रेशन काय आहे ते आता मका कळत आहे. तर लहानपणापासून मी अशी नाटकं खोरपा लोकांची बघायचो, पूर्वीच्या लोकांची, आणि त्यातनं काही ना काहीतरी मिळायचं. मग त्यांना मी शिकायचं, फक्त इच्छा पण असायची. आणि नंतर मी भाग घेऊ पण लागलं आहे. आणि त्याच्यानंतर मग असे चांगले डायरेक्टर भेटले, मी त्यांच्या हाताखाली काम केलं आहे. आणि त्याच्यानंतर मी नाटकं डायरेक्शन करू लागलं आहे. अशी 100 दिवशी नाटकं मी पण डायरेक्शन केली अशी गावागावातनं जिकडे तिकडे. नंतर मी स्वतः नाटक लिहून सुरुवात केलं आहे. त्यातला सीताहरण ह्या माझं नाटक 36 प्रयोग झाले. मग हे नागपूरला प्रयोग केले, मुंबईला प्रयोग केले, गावच्या ठिकाणी प्रयोग केले आणि फुलटू म्हणजे हाऊसफुल झालेत. अजूनसुद्धा हाऊसफुल होतील, फक्त माकाच वेळ नाही आता देवाच्या कृपेत. म्हणजे देवाची कृपा आणि आईवडिलांचा आशीर्वाद हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर मग आम्ही कविता सादरी करून सुरुवात केलं आहे. पण ह्या करत असताना लोक माझे व्हिडिओ घ्यायचे, जसे तुम्ही आता घेता तसे, आणि आपल्या चॅनलला टाकायचे. मग ते काय मिलियन असं काय व्हायचं, तर काय अजूनपर्यंत मला काय समजत नाही. आणि ते फेमस व्हायचे. आणि मग तुमच्यासारखी एक प्रेमळ व्यक्ती माझ्याजवळ आली, ज्याचं नाव आहे नितीन सातोपे म्हणून. शोधत आली, म्हणजे इंस्टा फेसबुकवर ओळख झाल्यावर. आणि म्हणता, पावसकर तुम्ही चॅनल का नाही काढत? म्हटलं माका काय समजत नाही. तर म्हणतं मी काढून देतोय. पण म्हटलं पुढचं काय कळणार नाही, तो तुम्हाला जमा तसं करा. तसं मी मग काय करतोय आता, जसं मी व्हिडिओ काढतोय, एडिट करत नाही, डायरेक्ट ढकलतोय. आणि असे व्हिडिओ टाकून लोकांना आवडूक लागलेत. आणि आवडता लोक आता इकडे भेटू घेऊ लागली, की त्याच्यामुळे माझा जाणं येणं सगळेच तुटला. मला तिकडे राहू लागतं. जसं तुम्ही कसं आता आला तसं मग इकडे थांबू लागता. आणि त्यातनी मग प्रेमात मग विनोद करून हसवतंय, कौटुंबिक गोष्टी सांगतोय, नवरा बायको काय चालू आहे, हल्ली कटकटी बटकटी दुनियात काय चालू आहेत. मग थोडेसे राजकारणावर पण आश्चर्य मारत आहे, थोडेसे, पण हसत खेळत, कोणाला दुखवत नाही मी. माझं हेतू आहे कोणाला दुखवायचं नाही, समजलं ना. ह्या गोष्टी करून मी असं सगळं करतोय. संदीपजी,
मी सुद्धा इथलीच रहिवासी आहे, कोकणातलीच रहिवासी आहे, म्हणूनच थोडासा प्रयत्न करते तुमच्या भाषेत बोलण्याचा. बोला बोला. मगाशी तुमका फोन केलाय मी पावसकरांनो खय असा तेव्हा तुम्ही जरासा हसला, म्हटलं चला कुठेतरी आपली वाईफ जुळतीये बहुतेक. तर कसं झालं हो प्रवास सुरू, म्हणजे ही होडीच कशाक आणि होडीतलाच हे व्हिडिओ कशाक, कसं सुचलं तुमका? तुम्ही मगाशी सांगितलं का तुमचा एक मित्र भेटला, म्हणला मी तुका चॅनल खोलून देत आहे, तू काय तर व्हिडिओ टाक, आणि तुम्ही ढकलल्या. कसं सुरू झालं पहिलं व्हिडिओ कसं होतं? काय झालं, इकडे होडी आमचे ग्रामस्थ चालवायचे, आमचे तोंड्यातले हातशे ते चांगले चालवायचे, व्यवस्थित चालवायचे. पण नंतर झालं कसं, जरा होडीचं आहे ना, म्हणजे सरकारी पैसे जास्त खूप लागले होते, जास्त म्हणजे नियम होते ते, म्हणजे काय त्या गाडीचं कसं असतं इन्शुरन्स तसा सगळं सुरू झाला, त्याच्यामुळे ह्या लोकांनी काही जमणार नव्हता. आणि माझ पण काय घ्यायची होती होडी, तर इकडे मग फुटब्रिज हवं ही माझी मानसिकता होती. मग मी होडी घेतल्यानंतर फुटब्रिज 100% होईल असं माका वाटलं, आणि म्हणून मी होडी घेतली आणि मग ते प्रोसिजर पूर्ण केलं आहे की आम्हाला पूल व्हावं. झालो आता फुल बाजूकच झालो आहे, त्याच्यामुळे त्या काम झाला माझा. आणि मग असं करत असताना मग फिशिंग करायचो. आणि माझा स्वभाव जरा मुश्किल आहे, म्हणजे घराशिवाय बायको विचारलं तर समजत तुम्हाला म्हणजे ती माका कंटाळलेली आहे, लोक बायको कंटाळतात, बायको माका कंटाळलेली आहे. लक्षात आला? हा नाही, म्हणजे माझं असंच आहे की जगणं आहे ना, कारण खूप गोष्टी मी सोचलेल्या आहेत, त्याच्यामुळे आता मला समजलं आपण स्वतः हसायचं दुसऱ्या पण हसवायचा, कारण सगळं टेन्शनमध्ये आहेत ना, कर्मात मिळेलच जो तो, आणि ज्याने लग्न केलं ते कर्मात मिळेलच आहेत या मला सांगणार असता. त्याच्यामुळे मी तर तशी कविता पण लिहिली आहेत, तर शेवटला आपण बोलू. आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी फंक्शन चालू होता, म्हणजे ते हापूस रिसॉर्ट झालो आहे आपल्याकडे, तर तिकडे मित्र काही आले होते, आणि ते मित्र माझे खास होते, म्हणजे नाटका बिटका बघायचे, त्यासाठी माहिती होतं मी कलाकार आहे. आणि मी एक नाटक डायरेक्शन करून 12 वाजता मी आलं रात्रीचं, आणि ते लोक थोडंसं एन्जॉय करत होती. तर मागा म्हणतो पाऊस काहीतरी बोल, म्हटलं ना आता मी दमून आलं आहे, नाही आमच्यासाठी काहीतरी बोललाच पाहिजे, तर आम्ही म्हणतो फ्रेश होणार. आणि मग असं करता करता मी माझ्या वडिलांसाठी ती कविता तयार केली का हसत खेळत म्हणून, आणि मग ती त्यांच्यासमोर सादर केली, कोण म्हणता एवढ्याक मान नाही. आणि मग त्या लोकांनी ती व्हिडिओ करून आपल्या भाषेत व्हायरल केला, आणि तो इतकं व्हायरल झालो की काय विचारूच नका. नंतर लोकांकडे भेटू घ्यायची ती खास कविता नेऊक. आणि मग कविता नेऊक आल्यानंतर त्यांना माझं मूळ स्वभाव कळलो, त्याच्यामुळे मग बाकीचं मग त्याने ऐकू सुरुवात झाली की आम्हाला संसाराबद्दल बोला, बायकोबद्दल बोला, पुरुषाबद्दल बोला. मग त्यांना समजलं की पावसकर नुसतं कविता नाही, तर भरपूर त्याच्याकडे स्टॉक आहे, आणि ह्या माझा स्टॉक आहे ना पूर्वीच्या लोकांकडनं मी शिकलोय, त्या पोरात ठेवले अशा वेळी ओळखते, बाकी काही नाही. म्हणजे असं म्हणतात की जो छान ऐकणारा असतो किंवा श्रोता असतो तो खूप चांगला वक्ता होऊ शकतो. आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे संदीप पावसकर. म्हणजे लहानपणापासून तुम्ही कोकणात आजूबाजूला जे काही ऐकलं ते आज तुमच्या तोंडून आता आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा ऐकायला मिळतंय, आणि ते तुमच्या खास भंडारी शैलीमध्ये, आणि ते ऐकण्याची मजा काही औरच आहे. मग अशी तुम्ही म्हणालात की बेवड्याक मान काय ही कविता फेमस झाली, जरा ऐकवशाल आमका? हो नक्कीच. म्हणजे ती सुरुवातच अशी आहे, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, कोण म्हणता बेवड्याक मान नाही, हे काय मानत आहे ना कबूल आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय, कबूल आहे मी गटरात पडतोय खड्ड्यात पडतोय, अरे पण गटारनी खड्डे खोदून नका पडलेच नसते ना आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगतोय बेवड्याक मान आहे, माझी बायको काय किंवा इतरांच्या बायका काय 100-200ची खरेदी करतात, ती सांगलीच सुटतात, आम्ही शॉपिंग केला. अरे आम्ही बघा 1000ची दारू पिताव, किती आठ नाही बाबा गपचूप झोपताव आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगतो बेवड्याक मान आहे. कोर्टात जाऊन बघा जावा, गीतेवर हात टोन खोटा बोलतोय, आम्ही पेक घेऊन खरा बोलताव आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही. अख्खा जग म्हणता बायका आपली चूक मान्य करत नाही, माझी बायको दररोज चूक मान्य करता, ती दररोज म्हणता चूक झाली तुमच्याशी लग्न करून आणि म्हणता बेवड्याक मान नाही. पण प्रेम पण तेवढाच करता, ती का म्हटलं ना घराच्या बाहेर जाते काय घेऊन येऊ, काय पाया पडतं म्हणता काय घेऊन येऊ नका आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही. खायचं पण कारण असू देत, आधी आमची सोय करतो नंतर जेवणाची पंगत लावतात आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही. दारू का वाईट नाही आहे, औषध उपचार आहे माहिती आहे, प्रेशी होत होता टेन्शन येता, पी दारू, बायकोची कटकट, पी दारू, झोप नाही येत, पी दारू, महागाई झाली, पी दारू, नेते पक्ष बदलतो आम्हाला पी दारू. आणि म्हणून आम्ही म्हणतो थोडीशी गे बरं वाटतं, थोडीशी गे बरं वाटतं. परवा असं एकदम आलो म्हणतो पावसकर, म्हटलं काय रे, म्हणता खोकलो झालो आहे, दारू पिऊन खोकलो जायत काय, म्हटलं दारू पिऊन खोकलो जायत काय, अरे दारू पिऊन माझा घरदार गेला, सोना गेला, बायको पण गेली तुझं खोकलं काय 5 मिनिटात जाईल. आणि ती म्हणता बेवड्याक मान नाही, मी सांगता बेवड्याक मान आहे. असं रस्त्यात उभं होतंय, समोर एसटी आली, एसटी घात दाखवलंय, एसटी एकट्यासाठी थांबली आणि म्हणता बेवड्याक मान नाही. एसटीत चाललंय, एसटी फुल, मी पण फुल कसं पाठच्या बाकडावर गेलोय, पाठचा बाकडा फुल, मी शापच फुल, मी बसूक जाणार,
एवढा सगळी माणसं उठलीत आणि एकट्याच बसून दिलं नाही. आणि म्हणता वेडक मान नाही, सीटवर बसलंय, कोण नाही ना म्हणून सोडून झोपलंय. समोर आलो कंडक्टर, म्हणतात तिकाट माझ वाटला चकना संपला की काय. म्हणून घातलंय खिशात, हात नाही काढलंय, तिकडं जो गोलवून ठेवलं हातावर. मेला माझ्या कानाखाली मारलं ना, पण मी पण काय सोडलं नाही. घेतलंय मुटको आणि मारलंय नाकावर. आई शपथ सांगतंय माझ्या एकट्यासाठी गाडी पोलीस स्टेशनला नाही माहिती आहे. आणि ते म्हणता वेडक मान नाही, पोलीस लांबण्यात बघलं नाही म्हणून कामाचं नाही, एका मिनिटात सोडलं नाही. आणि ते म्हणता वेडक मान नाही, तिकडनं बाहेर आलंय, असं लटपट होतंय. माझ्या बाजू कुत्रा घाबरला. का सांगा, कारण कुत्र्यावाला अंगावर पडा की काय. आणि ते म्हणता वेडक मान नाही, पण याक सांगतंय ह्याच्यापुढे सगळे बायका पिऊक लागणार आहेत. ह्याच्यापुढे सगळे बायका पिऊक लागणार. का माहिती आहे, काय सांगता? आमचे नेते पण म्हणतात प्यारे भाई और बहिनो. आणि म्हणता वेडक मान नाही, पोलीस स्टेशनला बाहेर आलंय, त्यांची गाडी घेतली, धूम ठोकली. समोर नाही तुझा प्रेत, माझीकडे त्या प्रेताक ठोकली, प्रेत झाला खाली आडवा. सगळी माणसं आलीत मारून, माझा हात नाही लावायचो, जर पडलो तर काय बोलत नाही, तुम्ही बोलताव. आणि ते म्हणता वेडक मान नाही, तिकडे घराशी गेले, घराशी बायकोची कडे म्हणते पोर रडताय म्हणजे काळजी करू नको. पोराक 2 मिनिटं चुप करते, पोरग घेतलंय, पोरग 2 मिनिटं चुप केलंय. कसं माहिती आहे, काढलं एक क्वार्टर दिले पोराक बुजभर, पोरगा स्लीप. आणि ती म्हणते वेडक मान नाही, वेडक मान आहे. धन्यवाद. खूप भारी, मस्त मस्त मस्त, एकदम भारी. म्हणजे तुम्ही हसवता सत्य परिस्थिती तुम्ही लोकांना दाखवता. पहिल्याच ह्याच्यात तुम्ही म्हणालात की बेवडे खड्ड्यात पडतात, तुम्ही खड्डेच खणू नका. खड्डे कशाला होतात, किंवा जी परिस्थिती आता आहे त्या सगळ्यावरती खूप हसत खेळत भाष्य करणं ही तुमची शैली आहे. तुमचे काही रील्स मी पाहिले, त्याच्यामध्ये तुम्ही पर्यावरणाविषयी बोललात, तुम्ही नातेसंबंधांवरती बोललेले आहात. काय वाटतं तुम्हाला आता हा इतका निसर्ग संपन्न कोकण तुम्हाला, मला, आपल्याला लाभलाय, त्याच्याविषयी पुढच्या काही वर्षात या कोकणात परिस्थिती हीच राहील का बदलेल? बदलली तर खूप घातक होणार आहे, पण ही आता आहे ती तशी तशी राहिली पाहिजे साधारण. कारण आमची नेते मंडळी पण म्हणतात, फक्त म्हणतात म्हणजे राजकारणाच्या रंगमंचावर काय काय मोठे संवाद फेकतात, नाट्य रंगवतात, पण तसं वागत नाहीत. ते म्हणतात, आता मी परवा एक वाक्य ऐकलं आहे की ही महाराष्ट्राची भूमी आहे, संतांची भूमी आहे, तर त्यांच्यासाठी खर्च करूक हवं. तर मी पण म्हणते खर्च करूकच हवं. अरे पण संतांच्या विचार वागू पण हवा ना. माझं म्हणणं आहे झाडं तोडू नका, संत सांगतात करोडो रुपये कमवू नका ना कमवू, काय गरज आहे, कारण घेणार तर काय नाही. मी सगळ्यांना सांगतोय, कोण नाही, कोणचा डालभात लोणचा सगळा इकडे जाणार आहे, बरोबर ना. मग कशा खवतो एवढं आटा बिटा. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही जागा सगळ्यांनी व्यवस्थित आणि इतरांनी पण जगवा. आणि ह्यो नियम ठेवला ना पशुपक्षीसारखं की आपण सगळे आनंदाने जगू. कारण एक कविता गेली आहे, भरोसा नाही मरणाचा, जगणं सोडायचं नसतं, आयुष्य सुंदर आहे हे हसणं सोडायचं नसतं, टेन्शन दुःख येतात जातात कवटाळून बसायचं नसतं, सुखाचे दिवस येतील गाड्या हे हसणं सोडायचं नसतं, हक्काची माणसं खूप कमी असतात त्यांना कधी विसरायचं नसतं, डोळ्यात पाणी आलं जरी हसणं सोडायचं नसतं. आता मी बघा हसताय की नाही, दात पुढे सगळे लोक हसतच आहेत, आणि बायको काय करतात सांगत आताचा उपयोग, सगळे करवंडे याच्यावर दिसता. त्याच्यामुळे हास्य ह्या गरजेचं आहे, हास्य ह्या औषध आहे, टॉनिक आहे. म्हणून सांगतात काय फोटोग्राफर हसा म्हणजे फोटो चांगला येतात, म्हणून हसणं गरजेचं आहे. अगदी बरोबर, खूप छान. ही तर तुम्ही घेतलीत, आता किती वर्ष झाली तुम्हाला हा तरीचा व्यवसाय? जवळजवळ 9-10 वर्ष झाली. 9-10 वर्ष. आणि तेव्हापासूनच तुम्ही लोकांचं मनोरंजन, हो, त्याचबरोबर लोकांना ह्या तीरावरून त्या तीरावर सुखरूप पोहोचवणं आणि त्यासोबतच त्यांचं मनोरंजन करणं असा एक वसा घेतलेला आहे. आत्तापर्यंत किती व्हिडिओज केलेत, काय सांगाल तुम्ही त्याबद्दल? आतापर्यंत माझे मी स्वतः व्हिडिओ जवळजवळ हजारोने केलेत, पण लोकांनी पण त्याच्यात हजारोने घेऊन गेलेत लोक सुद्धा तेवढेच. कुठपर्यंत लोक तुमच्या म्हणजे तुम्ही कोणापर्यंत पोहोचलात आतापर्यंत? आतापर्यंत लक्षात असलेलं माझ्याकडे काल चेन्नईचे लोक येऊन गेली, म्हणजे आपले काय ते बाहेरचे देश कुठलं काय बाहेर ते सुद्धा लोक बघतात आपले व्हिडिओ, म्हणजे कमेंटवर समजतं, दुबई वगैरे. त्याच्यामुळे समजलंय मला, आता मी कानाकोपऱ्यात पोहोचलेलो आहे. कारण लहान पोर सुद्धा आणि म्हातारी गोदर सुद्धा, म्हणजे वयोवृद्ध लोक सुद्धा माझ्यावर लय प्रेम करणार आहे. कारण भेटले की माझे गाल दारतात की माझे फोटो काढतात, ह्याच्यावर मला समजतात. त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे की चड्डीत राहायचं बाबा, ॲटिट्यूड नको अजिबात. कारण उडालो की संपलो होतो, लक्षात आहे ना. आणि माझं जीवनात तसं आहे, मी नॅचरल राहतोय, जा बोलते तर स्पष्टच बोलतोय, कारण मला खोटं आवडत नाही. कारण मला माहिती आहे तो देव आता पण बघताय. अगदी बरोबर. मी जर एखादं वाक्य खोटा बोललं ना तर तो माझी पंख छाटणारच आहे. त्याच्यामुळे जागा असा तर त्याला घाबरून केला ना की 100% तुमचा सक्सेसफुल होणार आणि यशस्वी होणार, लक्षात घ्या. नक्कीच तुमचं यशस्वी होणारच हा आशीर्वाद तर आहेच आमच्यासोबत.
आता गेली 9-10 वर्ष तुम्ही ही तर चालवताय. पुढे काही योजना ठरवल्या आहेत का की कुठपर्यंत जायचंय, काय करायचंय? एखादं नाटक डिरेक्ट करायचंय, काहीतरी वेगळं लिहायचंय, काही वेगळ्या कविता तुम्ही सततच लिहित असता. हो. काय काय आता मी ढोल वाजवतोय, माझं ढोल वाजवताना बघितलं पाहिजे काय मी उलटी बिलटी उडी मारतो त्याच्यावरनं, त्याच्यामुळे आपण लोक बघू येतात. नक्की. त्याच्यानंतर ढोल वाद्य पालखी नृत्य हे पंच असते मी, त्याच्यामुळे भरपूर वर्ष ती पण सेवा केली मी, पैसे घेऊन केली, फुकट नाही केली, त्याच्यामुळे ती पण केली. त्याच्यानंतर मी मूर्त्या बनवतोय, हे घराबिराची कामं रंगवायची सगळी करायचो मी. आता वेळ नसल्यामुळे या सगळ्यात मी थांबवलेला आहे आणि मला पण त्रास करायचो नाही जीवाक, त्याच्यावर मी जरा थांबलेलो आहे. मग अशी तुम्हाला कसं सांगायला जेवणात नाही येऊ नका, कारण आपला झोप आणि जेवण ह्या त्यासाठी करतात. मग त्या वेळच्या वेळी घेतला पाहिजे, कारण पैसे भरपूर कमवीन कोट्याधीश आणि माका जोग वेळ नाही, उपयोग काय आहे. त्याच्यावर मी या सगळ्या गोष्टी थांबवले. डबल बादी भजन ह्या मात्र मी चालू ठेवणार आहे आता कंपल्सरी. त्याच्यावर डबल भजन बोलता येतं, भरपूर लोकांनी प्रबोधन देता येतं. तर ह्या भजनात काय मिळणार आहे, सुख जास्त वाढतात, दुःख कमी होतं, लक्षात आलं. आणि महत्त्वाचं म्हणजे विश्रांती समाधान ह्या भजना कीर्तनामुळे मिळतं, लक्षात घ्या. आणि म्हणून मी त्या स्वीकारला शेवटला, कारण त्या गरजेचं झालाय. हा, नाटकं तर मी 1-2 नाटकं लिहिले आहे, पण आता ती करायच वेळ नाही, कारण ती मॅन पॉवर जमा करा, त्याने एकत्र करा, सगळ्या गोष्टी होतात ना, त्याच्यामुळे मी थकलेलो आहे. हां, त्याच्यामुळे त्या थांबवलं आहे सगळा. आणि म्हटलं, आणि माझी आता काही दिवसांनी एक मोठी बोर्ड येणार आहे, म्हणजे तिथे मी ह्या धंद्याच्यावर मी व्यवसाय नाही केला आहे, कारण ही तिकीट सरकारची 11 रुपये होती, पण मी आयुष्यात कधी 11 रुपये कोणत्याला घेतलेलेच नाही, फक्त 10 रुपयेच घेते. आणि त्यातला 1 रुपये मी लेवी म्हणून सरकारला भरते. ह्या साहेबांनी माहिती असतात, लक्षात आलं. हां, इतक्या वर्षात मी कधी कोणा सांगितलं मग आता योगायोग आलो बोलायचो. त्याच्यावर मी आता मोठी बोट पण घेतली, की जिकडे 50-60 माणसं झोपती वगैरे एवढी मोठी बोट घेतली आहे. तर ती मी आनंद देण्यासाठी घेतली, की माझं कुटुंब, माझे फॅन फॉलोअर येतील, ते हातपाय धुतील, श्लोक म्हणतील, एखादी गोष्ट सांगतील लाकूड तोड्याची, जेवतील, खातील, इकडे फिशिंग करतील, म्हणजे कोकण बघू घेऊ नका, कोकण जगू घ्या, असं मला सांगायचं त्यासनी, लक्षात आलं. आणि ते माझं पॅकेज नसणार आहे, कारण आता माझं वय झालं परत 50, हल्लीच झालं वाढदिवस आहे बघा. त्याच्यामुळे लोकांनी जेवढं जास्तीत जास्त कसं आनंद देता येत ना, त्या मागा द्यायचा आहे, कारण 10 देशाल तर तुम्हाला 10 पट मिळणार आहे. अगदी बरोबर. हां, त्याच्यामुळे माझी मुलगी आता 12वी मस्त पास झाले, ती सुद्धा रेल्वेत लागायचं म्हणते. तिका विचारलं रेल्वेत का, तर ती म्हणते रेल्वे बंद पडणार नाही. मग तिचे विचार कसे आहेत बघा, म्हणजे संगतीचा परिणाम होता. त्याच्यामुळे मी आता सुखी आहे, कारण माझा कुटुंबातली व्यक्ती चांगले आहेत, माझे मित्रमैत्रिणी चांगले आहेत. मित्रमैत्रिणी म्हणजे तसे मैत्रिणी नाही, की माझे फॅन फॉलोअर जगातले खूप चांगले आहेत, कारण माझ्या विचाराशी जवळ येतात, याचा अर्थ परफेक्ट आहे आम्ही, आणि ते सुद्धा लक्षात आला. आणि मग ह्या सगळ्या प्रेमापुढे मी जगते, त्याच्यामुळे मागा आता भीती नाही कसली. अगदी बरोबर बोललात तुम्ही, की तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला परत मिळणार आहे. आणि कोकणातला तसाही सर्वसामान्य माणूस हा एक प्रकारे सुखी जीवनच जगत असतो. म्हणजे गेल्या महिनाभरात सगळ्यांनीच अनुभवलं की जेव्हा गॅस मिळायचा बंद झाला, तेव्हा जी काय धावाधाव पळापळ शहरांमध्ये झाली, ती आपल्या इथल्या गावांमध्ये नाही झाली, कारण आपल्या परसदारामध्ये चूल होती. हो, नक्कीच. त्यामुळे ती धावाधाव पळापळ आपण गावात बघितली नाही. तर कोकणातल्या सस्टेनेबल लाईफ किंवा एक सुखी समाधानी जीवन, शांत जीवन, आपल्याला म्हणतात की ह्यांना कसली घाई नाही आहे, ह्यांना कुठे पोहोचायचं नाही आहे, पण तेच जीवन खरं कसं महत्त्वाचं आहे, कसं सांगाल? मी सांगून ठेवते, बराच झाला बोलला होता, कारण माका पण सांगायचंच आहे कोकणी माणसाक तडफडून, की कितीही करोडोचे काही ती कंपन्या असू देत, त्यांचे व्यावसायिक असू देत, किती पैसे असू देत, गाड्या घोड्या असू देत, खाणार ते नाही आहेत. खाणार आहे अन्न, आणि अन्न आम्ही शिजवणार आहे, बरोबर ना, कारण तयार आपणच करणार, कोकण करणार. त्याच्यामुळे अन्न प्रक्रिया ही महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आम्हीच सगळे श्रीमंत करोडपती आहेत. त्याच्यामुळे माझ्या पोरांनी जरा मोबाईल बाजूक ठेवायचो आणि शेतीबाडीकडे जायचं आहे, घसरायचं आहे जरा. म्हणजे काय सांगा, आपण जर कमवणार ना, ते त्यात झगझग म्हणून विकत घेऊन आणणार आहे, आणि आम्ही फुकट खाणार आहे. कारण ही नदी बघा ना, ह्या नदीत मरणाचं मासं मिळतं. मी ह्या नदीच्या माशावर पण पैसे कमवतोय. माका खेकडे खाते, झिंगा खाते, का हवाजा खाते, पण आम्ही मोबाईलमध्ये जरा झाकले गेल्यामुळे ना आमची जरा अधोगती झाली. त्याच्यामुळे सगळ्यांनी सांगणं आहे माझ्या कोकणकरांनी, की आपण शेतीमध्ये वळूया. पूर्वीच्या लोकांनी जर तयार केलेला आहे तर राखूया तरी, त्यामुळे ना, आणि त्या राखला ना की 100% आपला पैसा असणारच आहे. आणि आपल्या पाटणा लोक येतील की द्या डाळ द्या, भात द्या, वरी द्या, गहू द्या, असं करून घेतील. त्याच्यामुळे कोकणकरांनी ह्या जपा, शेती जपा. अगदी. बऱ्याच ठिकाणी आता आपल्याकडे कोकणामध्ये मुंबई गोवा हायवेचं काम गेली 17 वर्ष सुरू आहे. त्याच्यावरती तुमचा काय कधी कविता ऐकल्या नाही आम्ही हायवेवरती? हायवे नाही, काय नाही, कारण का शाळेला किती सांगणार ना, हे सगळे शाळेचे लोक आहेत बघा, किती सगळे हुशार लोक आहेत. त्याला बरं मी असे विषय करतोय की तुम्ही चांगला काम करा तर देव तुम्हाला तुमच्या कुटुंबात यश देत. पण ह्यांची काय वृत्ती समजत नाही. हे काय करत आहेत, शिका, संघटित वा संघर्ष करा, हे आपल्याला सांगितलेलं आहे. पण हे शिकलेले आहेत की ना देवाक माहिती, कारण यांच्या वागणुकीवर समजत नाही. संघटित हे तर नाहीच आहे कोण, कारण सगळे पक्ष विखुरलेले आहेत, आणि संघर्ष केल्याने तर हे आपसात करत आहेत.
मग माझं म्हणणं आहे की जनतेसाठी संघटित व्हा, जनतेसाठी संघर्ष करा. एखादं अत्याचार झालं तर त्याला द्या ना लगेच शिक्षा, थांबतील ना अत्याचार. बरोबर. संभाला विषय ना. हो. पण तो विषय आलो की हे लगेच पळतात, मग विषय थांबवतात बोला बिलायचा. मग माझ्या राजकारणात हेच सांगायचं आहे की तुम्ही आमच्या जनतेसाठी हे नियम तयार करा. कोणी हे केला त्याला लगेच शासन करा. अगदी बरोबर. बरोबर की नाही. आणि लगेच त्याच्या प्रतिक्रिया करा. तुम्ही एकत्र या त्यासाठी. पण आमचे हे नेते मंडळी सगळे विखुरले असल्यामुळे ना सगळे अधोगती होत चालली आहे आमची. लक्षात आला. हो. असा विषय आहे. मस्त, खूप छान. शेवटचं विचारते, कोकण आपल्याला निसर्ग संपन्न लाभला, पुढच्या पिढीला तर तो लाभेल न लाभेल त्यांना माहिती. राजकारणी लोक काही निर्णय घेतील, त्याच्यावरती काही प्रतिक्रिया उमटतील, विरोध होतील, संघर्ष होतील, तरीही कंपन्या उभ्या राहतील. अगदी कोकण हा असाच राहिला पाहिजे का नाही याबाबत एक शेवटची छोटीशी कविता कोकणाविषयी जर तुम्ही काही कधी केली असेल तर त्याने आपण ह्याचा एंड करूया. नक्कीच कोकण वाचलंच पाहिजे. आणि पुढच्या पिढीसाठी नाहीतर ऑक्सिजन पाठीवर फिरवू लागतील. ही धोक्याची घंटा आहे. त्याच्या झाडामाडा आपण वाचवूया, जमिनी आमच्या विकूया नको, तर पुढची पिढी आनंदाने राहते. त्याच्यासाठी एक कविता मी केली आहे कोकणाविषयी. कारण मी स्वतः लिखाण करून मी सादरीकरण करते, कारण मी ह्याचा काय घेत राहत नाही. कारण हल्ली बघा खायचा नवीन गाणं यायला, लाल लाल कलरची पांगडी, पण त्या गाणं आमचं आहे, डोंगराची आरून परत हे बघा कजरा रे माहिती आहे ना, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हे आमची गाणी आहेत हो सगळी. बरोबर की नाही. काही नाही क्या या विठूचा सगळी आमची गाणी आहेत. मग माझं म्हणणं आहे तुम्ही त्यांच्याकडे कसे येता, आपण तयार करा ना. म्हणून कोकणाला गाणं कसं आहे बघा, तुम्ही या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला, सुंदर आमचे कोकण छान, जणू सौंदर्याची खान, मातीचा सुगंध दरवळतो, दिसतो कोकण शोभून छान. तुम्ही या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला, कोकण देवी देवतांचे स्थान, लोक कलेत हरपते भान, कोकणी माणूस साधा तो, जपतो संस्कृती महान. तुम्ही या ताई या काका या कोकण पहायला, आमच्या बोटीनं फिरायला. खूप छान, मस्त, धन्यवाद. खूप खूप भारी वाटलं. सगळ्याच विषयावर झालं आपलं बोलणं. खूप सुंदर, मस्त. आणि धन्यवाद. जागर न्यूज नेटवर्कसाठी आज संदीप पावसकर यांनी त्यांच्या काही ठेवणीतल्या कविता आज आपल्याला ऐकवल्या. आणि या कवितांमधून लोकांचं खरं प्रबोधन कसं होतं आणि आपल्या लोकल भाषेत किंवा आपल्या बोली भाषेतून, ती भाषा जी लगेच आपल्या मनाला आपल्या काळजाला भिडते, त्या भाषेतून ते हे प्रबोधन करत असतात. त्यांना अशाच छान छान कविता सुचत राहू देत आणि त्यांच्या रील्स अगदी लाखो मिलियन्स फॉलोअर्स त्यांना मिळू देत, अशी आपण इथल्या बाबर शेखाच्या चरणी आणि इथल्या महापुरुषाच्या चरणी आपण हे करूया, विनंती करूया. आणि आज जागर न्यूज नेटवर्कमध्ये संदीप पावसकरांसोबत मी विभा कदम आणि माझ्यासोबत कॅमेरामन आयुष जाधव. धन्यवाद. तुमचे सुद्धा मनापासून आभार आणि तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.